दात्रक सर आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मॅडम शोभा शिंदे मॅडम आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर. नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी, नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी. माझी कर्मभूमी हीच, माझी रोजची पंढरी. माझा खळूफळा, माझे टाळ विणाने मृदुंग. माझा खळूफळा हेच माझे टाळ विणाने मृदुंग. ज्ञानदानाचे व्रत हीच माझी एकादशी. ज्ञानदानाचे व्रत हीच माझी एकादशी. माझ्या लेकरांचं यश माझे प्रयाग आणि काशी. माझ्या लेकरांचं यश माझे प्रयाग आणि काशी. जेव्हा येतात लेकर सुखदुःख वाटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो मला भेटायला. आपल्या शाळेलाच पंढरी समजून, आपल्या शाळेतील मुलांमध्ये विठ्ठलाचे रूप बघणाऱ्या, अखंड ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षण संप्रदायातील वारकरी शिक्षक बंधू भगिनी यांनाच आज शिक्षक दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. 21व्या शतकात शिक्षकाची भूमिका कशी असेल, कोणकोणती आव्हाने त्यांना आहेत, तर आपण सर्वांना माहिती आहे की शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. आणि आज जो समाजाचा विकास होऊ शकतो, त्या समाजामध्ये विकास करण्यासाठी शिक्षण हे सर्वात आमूलाग्र त्याचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे. यात शिक्षकाची भूमिका फार मोलाची आहे. शिक्षक कसा असावा, तर शिक्षक आदर्श असावा, त्याचे आपल्या विषयावर उत्तम प्रभुत्व असावे. आज आपण बघतो की नुकताच आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हा सोहळा आनंदाने साजरा करत असताना यामध्ये जी वाटचाल 75 वर्षामध्ये भारताने केली आहे, त्यामध्ये शिक्षक खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवणारा मुख्य घटक आहे. आणि हे 100% खरे आहे की गेल्या 75 वर्षात आपल्या भारतातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, कृषी, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी ज्या क्षेत्रामध्ये जो आमूलाग्र बदल घडला आहे, जो विकास घडून आणलेला आहे, त्या विकासाचे प्रमुख घटक म्हणजे ज्ञानपिपासू शिक्षक व विद्यार्थीच आहेत. आज 21व्या शतकातील शिक्षक हा आपण सर्वांना माहिती आहे की बहुआयामी असावा, तंत्रस्नेही असावा शिक्षकांना. तसेच शिक्षण हे सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सहयोग आणि संप्रेषण यावर भर देणारे असून आज जी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची प्रचंड प्रगती झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जी माहिती आहे, जी त्यांना शैक्षणिक माहिती आहे, ती खूप माहिती सहजगत्या उपलब्ध होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी परिणामकारक अध्यापनाची आज गरज आहे. एखादा विशिष्ट घटक किंवा क्लिष्ट अवघड विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकाला नवीन तंत्रे आणि कौशल्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी आपली भूमिका बदलावी असे मला वाटते. जगभर विविध क्षेत्रात आज आमूलाग्र बदल होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा खूप मोठा बदल होत आहे. शिक्षण क्षेत्र याला अपवाद नाही. कोरोना काळात खूप मोठ्या बदलांना आपल्याला सामोरं जावे लागले. 2 वर्षामध्ये आपण बघितलं सर्वांनी की शिकवावं कसं ऑनलाईन मुलांना, हाच प्रश्न सर्वांना पडला होता. पण सर्वात महत्त्वाचा आभार म्हणजे ISचे झूम ॲपवरती, गुगल मीट ॲपवरती आपल्याला माहिती आहे की अनंत अडचणी शिक्षकांना होत्या. पण मायक्रोसॉफ्ट टीम ॲपवरती आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरं जावे लागले नाही. त्यामुळे थँक्यू IS. कारण मायक्रोसॉफ्ट टीमने आपला जो पाठ आहे तो अगदी उत्तमरित्या आपण शिकवतो. मायक्रोसॉफ्ट टीम हे सॉफ्टवेअर संस्थेने विकत घेतलं. त्यात बराच खर्च त्यांनी केला शिक्षणावरती. का की त्यांना आपल्या ISच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे होते. कोरोना काळात म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, वाशीमध्ये आपल्या नवी मुंबई प्रायमरी असेल, सेकंडरी सेक्शन असेल, पालकांनी सांगितलं की आमची मुलं इतर शाळांमध्ये आहे, पण जे शिक्षण आम्हाला कोरोना काळात IS नवी मुंबई हायस्कूल प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, त्यात मिळालं ते इतर कोणत्याही शाळेत मिळालं नाही. पण त्याचा परिणाम असा झाला की 2 वर्ष आपण संगणक आणि मोबाईल पटलांकडे पाहून अनेक क्लुप्त्या वापरून, विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगतोय, अनेक क्लुप्त्या वापरून बहुपर्यायी, त्यांना मल्टिपल चॉईस होतं विद्यार्थ्यांना, बहुपर्यायी प्रश्नोत्तराची उत्तरे देऊन मिळवलेले गुण म्हणजेच त्यांना गुणवत्ता वाटायला लागली.
अशा सवयीने परंतु दृढ समाज झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रत्यक्ष कागद आणि हाती पेन आल्यावर परीक्षेत उत्तरे सूचनाची झाली आहेत. 2 वर्ष गुणपत्रिकेत भरपूर मार्क्स 80-90 मार्क्स त्यांना मिळाले आणि ती पाहण्याची सवय झाल्यानंतर आता 40 गुण मिळवल्यानंतर होणारी दमछाक विद्यार्थ्यांना मेटाकुटीला आणत आहे. त्यामुळे आज परीक्षा देण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की परीक्षा पद्धतीत आज सुद्धा बदल व्हावे. त्यांचा सिलेबस हा रिड्यूस करून हवा आहे. त्यांना मूल्यमापनाच्या तंत्रामध्ये बदल हवी आहे. मूल्यमापनात सवलत हवी आहे आणि त्याची मागणी विद्यार्थी बिनतक्कतपणे करू लागले आहेत. आज आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचा वेग, समज कमी जास्त असतो. हे सर्व लक्षात घेऊन शिक्षकाने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल व आपल्या विषयात त्याला रस वाढेल अशा नव्या ज्ञानरचनावादी विविध आधुनिक अध्यापन पद्धतीचा आपण अंमलात आणून शिकवणारा सृजनशील शिक्षक होणे गरजेचे आहे. शिक्षकांमध्ये सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, कल्पकता, उत्तम नियोजन क्षमता, लवचिकपणा, सकारात्मक दृष्टिकोन असावा. तसेच शिक्षक हा सहसंवेदनशील सुद्धा असावा. तो विद्यार्थ्यांच्या मनोव्यथा उत्तम प्रकारे समजू शकणारा शिक्षक असावा. आज आपली शिक्षण पद्धती या सर्वांना माहिती की स्पर्धात्मक झालेली आहे आणि तांत्रिक कौशल्यावर आधारलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी असलेली भीती कमी करून त्यांच्याशी सुसंवाद कसा निर्माण करता येईल ही शिक्षकाची सर्वात मोठे आव्हान आहे. आणि आज बरेच विद्यार्थी मनामध्ये शंका असतात पण शिक्षकांपर्यंत त्या शंका पोहोचत नाही आणि ते मनात भीती असते त्यांना की शिक्षक ओरडतील, विद्यार्थ्यांसमोर अपमान होईल. मग तो जो आपल्याला संवाद साधायचा आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपलं शिक्षण जायला हवं, हे शिक्षकाचं सर्वात मोठं आव्हान आहे. काही विद्यार्थी शिक्षकांसोबत संवाद साधत नाही. भीती ही एक मित्र, अध्यापनातील एक दुवा, शैक्षणिक घटकाचे अध्यापन करताना एक उत्तम मार्गदर्शक असायला हवे. तर शिक्षकाशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण त्यांना दैनंदिन गृहपाठ देतो. मग ती वही तपासणी या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो. अध्ययनाची प्रत्येक बाब विद्यार्थ्याला पोहोचली की नाही ही खातरजमा करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. रोज किमान 5 मिनिटे आपण पूर्वज्ञान तपासायला हवे. आता याकरिता शासनाने एक नवीन उपक्रम गेल्या वर्षापासून लावला, सेतू अभ्यासक्रम. पण आपण बघितलं की सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलमध्ये काही त्रुटींना आपल्याला सामोरं जावे लागले. त्यात वेळेचा अभाव आणि आपलं नेहमीच आपलं डेली शिकवणं आणि सेतू अभ्यासक्रम यात बराच वेळ लागला, तेव्हा अनंत अडचणी आपल्याला सामोरं जावे लागले. आता कोरोना काळानंतर अजून एक प्रश्न आपल्याला उद्भवतो की आधीपासून जे विद्यार्थी हुशार आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रगती ही कोरोना काळानंतरही त्याच स्पीडने, त्याच गतीने झाली. पण अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी आज अधिक मागे गेले. सकारात्मक ज्ञान देणे व नकारात्मकतेत मुक्त करणे ही पण आपली एक जबाबदारी आहे. म्हणून सत्यशोधाचा, सत्यबोधाचा व ज्ञानाचा स्वयंभू झरा निर्माण केल्यास चांगली पिढी निर्माण आपल्या हातून होऊ शकते आणि हे कार्य ते करू शकतो तर फक्त आजचा शिक्षकच करू शकतो. Now something for our English medium. A teacher is like a potter. A teacher is like a potter who molds the students like clay. Whatever be the quality of clay, the potter with his expertise and personal touch puts his best, and the end product is a beautiful item of pottery. So credit goes to teachers, you only. If the students are the future of the nation, then teachers are the nation builders. The role of teacher is multifaceted. A good teacher not only teaches from the textbook, coursebook curriculum, but also teaches from the book of life. So both things are important, curriculum also and the life lessons are also. Every teacher has a certain qualities. They interact with the students, motivations, enthusiasm, hard work and dedication. With the hard work and dedication, they can solve all the problems of the students. A well-known saying is that when wealth is lost, something is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, everything is lost. So for every student, education and character are the basic foundation. So good education without good character would be like a body without a steel with foundation of straw. After parents, teacher place is very important in character formation of a child.
Right from KG to PG means postgraduate, teacher believes in his students. A teacher enables the students to know and differentiate between good and bad, right and wrong. All these for a good character. As a teacher, I am proud to be a person who has molded lives. Now, last but not least, Dr. Kalam said that teaching is very noble profession that shapes the character. Teaching is very noble profession that shapes the character, caliber, and future of individual. If the people remember you as a good teacher, that will be the biggest honor for us. Now I will conclude my speech with a small line. A teacher purpose is not to create student. A teacher purpose is not to create students in his own image, but to develop students who can create their own image. Okay, thank you very much. Thank you very much for giving me a chance.